श्री स्वामी समर्थ पारायण क्रमांक 2। श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटची पावनभूमी, स्वामींची ही लीला अगाध। भक्तांच्या मनीचा भाव ओळखून देती ते प्रेमाचा साथ। स्वामींचे वास्तव्य म्हणजे केवळ एक देह नव्हता, तर तो चैतन्याचा एक अखंड स्रोत होता। स्वामी कधी कठोर वाटायचे, तर कधी एखाद्या माऊलीसारखे मायेने भक्ताला जवळ घ्यायचे। एके दिवशी अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत सावकार आला। त्याच्याकडे धनदौलत खूप होती, पण मनाला शांती नव्हती। तो स्वामींसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, मी खूप दानधर्म करतो, मंदिरे बांधली, पण तरीही माझं मन सारखं अस्वस्थ असतं। मला शांती का मिळत नाही? स्वामी त्याच्याकडे बघून मिश्किलपणे हसले। त्यांनी बाजूलाच बसलेल्या एका लहान मुलाला बोलावले, ज्याच्या अंगावर फाटके कपडे होते। स्वामींनी सावकाराला विचारले, तुझ्या खिशात काय आहे? सावकाराने सोन्याच्या काही मोहरा बाहेर काढल्या। स्वामी म्हणाले, या मोहरा या मुलाला देऊन टाक। सावकाराला क्षणभर संकोच वाटला, पण स्वामींच्या आज्ञेखातर त्याने त्या मोहरा मुलाला दिल्या। मुलाच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलला, तो पाहून सावकाराला एक वेगळेच समाधान मिळाले। स्वामी तेव्हा गरजून म्हणाले, अरे, दिखाव्याच्या भक्तीपेक्षा भुकेलेल्याला घास देणं आणि गरजवंताला मदत करणं हीच खरी भक्ती आहे। जिथे अहंकार असतो तिथे मी नसतो, आणि जिथे निस्वार्थ प्रेम असतं तिथे मी स्वतःहून धावून येतो। सावकाराला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते। त्याचे डोळे पाणावले आणि त्याने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले। स्वामींनी त्याच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिला, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींची शिकवण साधी पण मानवी जीवन बदलणारी आहे। संकटात घाबरून न जाता कर्मावर विश्वास ठेवावा, कारण स्वामी प्रत्येक पावलावर आपले रक्षण करत असतात। श्री स्वामी समर्थ या मंत्रात एवढी शक्ती आहे की तो घेताच मनातील भीती पळून जाते आणि सकारात्मकतेचा संचार होतो। श्री स्वामी समर्थ।